आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग. हा अर्थसंकल्प म्हणजे हा सर्वांसाठीचा अर्थसंकल्प आहे, ज्याला सर्वसमावेशक अशा स्वरूपाचा म्हणता येईल. सर्व जाती धर्माच्या सर्व वर्गाच्या साठीचा हा अर्थसंकल्प आहे. आणि आत्तापर्यंत जेवढे महाराष्ट्रामध्ये अर्थसंकल्प म्हणजे सादर झाले होते त्यात सर्वाधिक रकमेचा म्हणजे 7,69,000 कोटी रुपयाचा हा इतक्या मोठ्या रकमेचा अर्थसंकल्प आहे. आणि या अर्थसंकल्पामध्ये शेतकरी, शेतमजूर, महिला, युवक म्हणजे कर्मचारी असतील, सर्व म्हणजे विशेषतः महिला शेतकऱ्यांच्यासाठीची यावर्षी आंतरराष्ट्रीय शेतकरी महिला वर्ष आहे, म्हणून महिलांच्यासाठीच्या खूप चांगल्या योजना या अर्थसंकल्पामध्ये, ज्या शेतीशी जोडधंदा ज्याला म्हणून आपण ज्याला पशुसंवर्धनासाठीचा असेल, डेअरी असेल, मत्स्य व्यवसाय असेल, अशासाठी विशेष महिलांसाठीच्या ह्या योजना या अर्थसंकल्पामध्ये आहेत. आणि शेतकऱ्यांसाठी तर खऱ्या अर्थानं खूप चांगल्या अशा स्वरूपाच्या योजना या आपल्या अर्थसंकल्पामध्ये आहेत. 2 लाखापर्यंतची शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा याच्यात केलेली आहे. मोफत वीज देण्याचं शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना ही घोषणा त्याच्यात आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना त्याच्यासाठी ही पुढं कायम चालू राहील अशा स्वरूपाची घोषणा याच्यात आहे. त्याचप्रमाणे स्टार्टअप्स म्हणजे शेतीवरती मोठ्या प्रमाणात उद्योग उभे राहावेत, कुटीर उद्योग असतील, ग्रामोद्योग असतील, अशा स्वरूपाचे उद्योग उभे राहावेत. आणि त्यासाठी उद्योग विभागानं विशेष त्याच्यासाठीच्या बीज भांडवलासारख्या योजना या अर्थसंकल्पामध्ये नमूद केलेल्या आहेत. आणि विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्यासाठी ज्या गोष्टी लागतात की वीज, पाणी, वीज तर मोफत दिलेली आहे, त्याच्यासाठी फार मोठ्या प्रमाणावरती सौरवरती म्हणजे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये 16,000 मेगावॅट वीज निर्माण करण्याचं उद्दिष्ट ठेवून हे वीज एवढी जी निर्माण केली जाणारी आहे ती शेतकऱ्यांच्यासाठी त्यातला मोठा वाटा आहे. ती शेतकऱ्यांना मोफत अशा स्वरूपाची आणि ती 24 तास वीज शेतकऱ्यांना मिळावी ही ते अपेक्षा आहे. आणि सर्वच क्षेत्रामध्ये, सामाजिक न्याय क्षेत्रामध्ये आतापर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणात सामाजिक न्याय विभागासाठीचं बजेट नव्हतं. आदिवासी विभागासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात आतापर्यंत इतकी रक्कम कधीच देण्यात आली नव्हती. इतक्या मोठ्या प्रमाणात तरतूद याच्यामध्ये करण्यात आलेली आहे. शहरी विकासाबरोबरच ग्रामीण विकास याच्याकडे फार मोठ्या प्रमाणात भर दिलेला आहे. 1,000पेक्षा जास्त लोकसंख्या असलेली सर्व गावं आता सिमेंट कॉन्क्रीटने जोडली जाणार आहेत. त्याचप्रमाणे वाड्या, वस्ती, तांड्यांवरती सुद्धा मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत रस्ते निर्माण केले जातात. पंतप्रधान सडक योजना असेल त्याच्यामार्फत मोठ्या प्रमाणात रस्ते निर्माण केले जाणार आहेत. मुख्यमंत्री पानंद रस्ता, बळीराजा जो पानंद रस्ता आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांना आतापर्यंत जो शेतीकडे जाण्यासाठी रस्ते नव्हते त्यामुळे आता सक्तीनं जर कोणी अडवत असेल तर त्याला सक्तीनं पोलीस बंदोबस्त लावून त्या ठिकाणी पानंद रस्ते करण्याची योजना ही या अर्थसंकल्पात आहे. त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणात तरतूद दिलेली आहे. म्हणजे शहरात तर सांगितलं तुम्हाला, म्हणजे शहरात तर फार मोठ्या प्रमाणात मेट्रोचं जाळं निर्माण केलं जात आहे. शहरातमध्ये अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या झोपडपट्टी विकासाची योजना असेल, तिथं तुम्हाला पंतप्रधान आवास योजना असून घरं देण्याची योजना असेल, की ह्या सगळ्या योजनांच्यासाठी मोठ्या प्रमाणात तरतूद करून महाराष्ट्रातला प्रत्येक अगदी शेवटचा माणूस या अर्थसंकल्पामध्ये अंत्योदयाची संकल्पना मांडलेली आहे. आणि अंत्योदय म्हणजे जो शेवटचा, या महाराष्ट्रातला शेवटचा माणूस त्याच्यासाठीचा हा अर्थसंकल्प आहे. आणि त्याचा डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्प हा सादर करण्यात आलेला आहे. जे 2 लाख दिले शेतकऱ्यांसाठी, तर याचा किती शेतकऱ्यांना लाभ मिळालेला आहे? मला प्रश्न कळला नाही. महाराष्ट्रामध्ये साधारणतः 3.5 कोटी शेतकरी आहेत. आणि ह्या शेतकऱ्यांच्यापैकी ज्यांचं 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत पीक कर्ज असेल त्या सगळ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. जे म्हणून थकीत असतील ते, आणि ज्यांनी नियमितपणे कर्ज भेटलेलं आहे त्यांना 50,000 प्रोत्साहनपर त्याला दिले जाणार आहे. सर, दुसरे म्हणून सांगितलं, पहिले 4 विद्यापीठ महाराष्ट्रात असताना या विद्यापीठांची दुरावस्था विषयी आपण काय सांगणार? मी तुम्हाला काय म्हटलं, परदेशी विद्यापीठ
4 विद्यापीठं तुम्ही कुठले म्हटलं पण म्हणजे आपल्या इथं खूप, आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप विद्यापीठ आहेत, 4 नाही. कृषी विद्यापीठाचं बोललो नाही मी तुम्हाला कृषी विद्यापीठ बोललो नाही, तुम्हाला मी जनरल जे अकॅडमिकचे जे विद्यापीठ आहेत त्याच्या संदर्भात बोललो. शेतीच्या क्षेत्रामध्ये 4 विद्यापीठ आहेत. ही सगळी विद्यापीठं अधिक कार्यक्षम करणार आहोत आपण, आणि इथं मोठ्या प्रमाणात AI चा म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर मोठ्या प्रमाणात करून इथं अनेक नवीन पद्धतीचे संशोधन कशा पद्धतीने होईल याच्यासाठी वेगळ्या पद्धतीची तरतूद केली जाणार आहे. कृषी विद्यापीठाची दुरावस्था याच्याबद्दल सांगा. सगळ्या ज्या विद्यापीठांमध्ये दुरावस्था असेल ती सगळी विद्यापीठं सुधारली जाणार आहेत. आता AI तंत्रज्ञानामुळे, डिजिटलायझेशन्समुळं कुठेही पद्धतीचं चुका होणं, काम चुकारपणा होणं हे आता म्हणजे करता येणार नाही.